21/10ला रात्री जवळपास 8:15 ते 8:30च्या दरम्यानची घटना आहे. त्यामधला फिर्यादी हर्षल रामटेके वय 24 वर्ष हा राहणारा नंदनवनच्या नगरचा आहे. त्याच्यासोबत त्याच्याच कॉलेजचे ज्युनियर विद्यार्थी चितेश्वर बिसेन 19 वर्ष हा त्याच्या कॉलेजला ज्युनियर आहे, रायसोनी कॉलेज हिना इथे. त्यांच्यात काही 2-3 दिवसापासून वाद होतं आणि काही कॉलेजचे ज्युनियर सिनियर किंवा अजून काही विषय होते, त्यामुळे त्यांचा वाद झालेला होता. त्याच वाद निपटवण्याकरता रामटेक चितेश्वर बिसेनला बोलवलं होतं. आजची विसा लकडगंजची हद्द आंबेडकर चौकात. पण जो मृतक नामे आहे नवाज हुसेन नजरुल हुसेन वय 22 वर्ष राहणार पारडीची हद्द. त्याने रामटेकेला फोन केला की माझं काम झालं आहे, मी आलेलो. तर हुसेननी त्यांना जी दुसरी पार्टी होती बिसेनची त्याला इथं एच.बी. टाऊनला बोलवलं. एच.बी. टाऊनला आल्यावर त्यांच्या आपसात भांडणं झाले आणि त्यानंतर माहोल शांत झाला. पण अचानक मृतक नामे हुसेन आहे त्याला चाकू मारलं. अनस वकील म्हणून आहे, राहणारा नाव पारडीचा. त्यांनी चाकू मारला, त्याला 2 घाव केले आणि त्यामध्ये एक्सेस ब्लडिंग झाली. त्यामुळे मृतक हॉस्पिटलला मेवला घेऊन जात असताना मेवमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत्यू केला. त्यामध्ये एकदम किरकोळ वाद की जो कॉलेजचा वाद आहे, दोघांच्या सिनियर आणि ज्युनियरच्या ह्या वादात तिसऱ्याच्या बळी गेलेला आहे आणि ह्या प्रकारे ही घटना घडली आहे. सर्व आरोपी आता आमच्या ताब्यात आहे, तपास सुरू आहे. कुठल्या कॉलेजला होता आणि कुठल्या वर्गाला शिक्षण घेत होता काय? मृतक आणि त्याच्या मित्र रामटेके हे तिन्ही मुलं हे इंजिनिअरिंगचे आहेत. मृतक हा अंजुमन कॉलेजच्या इंजिनिअरिंग फायनल इयरचा विद्यार्थी होता. त्याचप्रमाणे तो चितेश्वर बिसेन हा सुद्धा रायसोनी कॉलेजच्या बीटेकचा विद्यार्थी आहे. रामटेके जो फिर्यादी आहे हर्षल रामटेके तो सुद्धा इंजिनिअरिंगचा मुलगा आहे. म्हणजे हे एज्युकेशन घेणारेच मुलं आहेत. कॉलेजमध्ये क्षुल्लक वाद झाला आणि त्यामुळे त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणाची परिणतीमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा जीव गेला. याचा आरोपी कोण आहे, मुख्य आरोपी आणि कोण आरोपी आहे, काय नामे आहे? यामध्ये मुख्य 5 आरोपी आहे. मुख्य आरोपी आहे अनस उर्फ अब्दुल वकील वय 18 वर्ष राहणार गंगाबाग पारडी. त्यानंतर चितेश्वर विशेष उर्फ चिंटू बिसेन. तिसरा आरोपी आहे प्रतीक उर्फ आदित्य राजू करंडेकर राहणार कडमना. प्रवीण मृत्युंजय पांडे पारडी. कौशिक दियाराम टेंबूरने. 4 आरोपी मुख्य 4 आरोपी आहेत. त्यामध्ये एक विधी संघर्ष पाला पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. कोणाच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे काय? बरोबर आहे. हे माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात साऊथ रिजन श्री राठोड सर, 25 सर, श्री कदम सर आणि ACP बंदेवा सर यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण कारवाई आमच्या DBच्या टीमनी आणि API भागवत सर्व स्टाफनी कामगिरी केली आहे. लगेच आरोपी शोधून ताब्यात घेतले.